नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. इराण आणि इस्रायलचं सुरू असलेलं युद्ध यामुळे आपल्या देशामध्ये जो LPG आयात केला जातो त्यावरती थोडासा परिणाम झालेला आहे आणि LPGचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रेशन दुकानामध्ये तुम्हाला केरोसिन म्हणजे रॉकेल वाटप केलं जाणार आहे. हे सर्व रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे आणि यासाठीचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. 2026 रोजी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत केरोसिन वितरणाबाबत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन निर्णय काय पहा. सद्यस्थितीत भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजीच्या आदेशान्वये राज्यात 3744 किलोलिटर एवढे नियत मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने LPGचा पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आदेश देण्यात येत आहे. तर पहा, एकूण वाटप किती केलं जाणार आहे. 3744 किलोलिटर एवढं वाटप केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास केलं आहे. प्रति कुटुंब प्रति शिधापत्रिका धारक यांना 3 लिटर केरोसिन मिळणार आहे. लाभार्थी कुटुंब कुठले कुठले असणार आहे पहा. AAY व PHH शिधापत्रिका धारकांना केरोसिन वाटपास प्राधान्य देण्यात येईल. केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिका धारक देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील. ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. केंद्र शासनाचे राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यामध्ये हे वितरण कधी करायचं आहे पहा. मार्च 2026 मध्ये वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या संपूर्ण उचल पूर्ण करणे बंधनकारक आहे. न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण केले जाणार नाही. म्हणजे मार्च 2026 पासून तुम्हाला 45 दिवसाच्या आतमध्ये हे केरोसिन वाटप केलं जाईल. यामध्ये वितरण साखळी पाहू शकता. हे तुम्हाला तुमच्या केरोसिन तुम्हाला तुमच्या रास्तभाव दुकानदाराकडे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणून रेशन घेता त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी किती केरोसिन वाटप करण्यात येईल हेही यामध्ये देण्यात आलेलं आहे पहा. यामध्ये अहिल्यानगरसाठी समायोजित केरोसिन वाटप आणि आवश्यक टँकरची संख्या इथं तुम्हाला पाहता येईल. अकोला, अमरावती, बीड, त्याच्यानंतर भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, अंधेरी, धाराशिव, धुळे, वडाळा, ठाणे, बोरिवली, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर ग्रामीण शहर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे ग्रामीण, पुणे शहर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर ग्रामीण शहर, ठाणे ग्रामीण, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा 42 जिल्ह्यामध्ये हे केरोसिन वाटप केलं जाणार आहे. तर लवकरच हे केरोसिन तुमच्या रास्तभाव दुकानदाराकडे तुम्हाला उपलब्ध होईल आणि तुम्ही केरोसिनचा वापर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.